फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. आता वाजलेले आहे सकाळचे 8:30 आणि आज मी खूप लवकर उठले आणि आज आमचं सकाळचं जे शॉप होतं ते सुद्धा आम्ही बंद ठेवलं होतं आणि स्टॉल. आणि आम्ही आता छानपैकी आज शनिवार आहे म्हणून माझी अंघोळ पूजा आणि घर एकदम क्लीन सगळं छानपैकी झालेलं आहे. तर बघा आता दाखवते तुम्हाला. हॉलमध्ये आहोची बॅग तर राहतेच कारण ते बाहेर जाते. ठीक आहे, क्लीन आहे. जास्त आहे त्यामुळे हा दरवाजा लावून ठेवला, कारण हवा जास्त असली का हा पडदा इकडे तिकडे खूप जास्त उडतो. हा आहे इथला. तर बघा, सोबतच तुमचा आज होम टूर सुद्धा मी देऊन देते तुम्हाला. ठीक आहे, हॉलमध्ये आहे हे सगळं लावलेलं. हे जे मागच्या वर्षी बोलवले ते मी ऑनलाईन ते आहे. हे गणपती बाप्पा आहोंना मिळालेलं गिफ्ट आहे. ती घड्याळ 1 नंबर आणि हे नंबर 1 मोर. ठीक आहे, आणि इथे आहे महाराजांचे फोटो. ठीक आहे, मग हॉलमधून गेले इकडे तर हे आहे माझी पार्लरची रूम, जिथे मी तयार वगैरे होते आणि काही कस्टमर असते पार्लरचे ते सुद्धा मी इथेच करते. छोटीशी आहे माझी पार्लरची रूम, कारण इथे मी जास्तीत जास्त होम सर्विस देते. ठीक आहे, हे आहे सगळे मेकअप वगैरे बघू शकता. आणि नंतर इकडे आहे डमी आणि इकडे काही म्हणजे घरगुती सामान ठेवलेलं आहे. गॅलरीमध्ये आलं तर इथे आहे मस्तपैकी हे कन्हेराचं झाड, गुलाबाचं, ॲलोवेरा. तेव्हा मी तुळशीला दिवा नाही लावला बघा. आणि इथे आहे मस्तपैकी तुळस. ही गॅलरी एकदम क्लीन आहे आणि छान आहे. ठीक आहे, आता इकडे जायचं आहे आपल्याला दुसऱ्या बेडरूममध्ये. इकडे ह्या बेडरूममध्ये इकडे छोटीशी शाहूने मला पाठी लावून दिली, जिथे मी माझं एक्स्ट्रा काही बेडरूममधलं सामान वगैरे ठेवते. ठीक आहे, आणि इथे आहे छानपैकी स्टिकर आणि हे लावलेलं, कारण हे सगळं रील वगैरे बनवते त्यामध्ये आलं पाहिजे यामुळे आम्ही व्यवस्थित त्याला जागा पाहून लावलेलं आहे. बघा, इकडे आहे छोटीशी कपड्याची रॅक, रिंग लाईट आणि विंडो जवळ हा दरवाजा बंद असल्यावरच तुम्हाला छान दिसेल. ठीक आहे, लाईट नाही आहे. आणि इथेच बेडरूममध्ये ठेवले मी मशीन, कारण इथे थोडं नळाची प्रॉब्लेम आहे म्हणून ते मशीन ठेवली. इथे आहे एक बाथरूम आणि इकडे आहे एक दुसरी गॅलरी. इथे आहे मोगऱ्याचं झाड आणि याला जास्वंद आणि याला खूप मस्तपैकी आता आलेल्या आहेत कड्या, बारीक बारीक छोट्या छोट्या कड्या आलेल्या. इकडे काही झाड वगैरे नाही. मग इकडे एक्स्ट्रा सामान आहे जे आता भंगारवाल्याला जायचं आहे. ओके, आणि आता आहे एक इकडे आहे एक्स्ट्रा संडास, बाथरूम, वॉशरूम आणि इथे आहे बेसिन, फ्रीज आणि छोटंसं किचन. इकडे मला मी पाट्या वगैरे लावून दिल्या, कारण इथे काहीच नव्हतं. पूर्ण ओपन होता. हा जो स्पेस दिसत आहे तुम्हाला पूर्ण ओपन होता. इथे आहे देवघर आणि माझी पूजा वगैरे झालेली आहे बघा, एकच नंबर. आणि इकडे रॅक लावून दिली आहे मला, ज्यावर आहे आपलं एक्स्ट्रा सामान, भांडे बघा. आणि इकडे सुद्धा गॅलरी आहे, तर इकडे आम्ही हे नेट लावून इकडे पॅक केलेले आहे. इकडे गॅलरी आहे, छोटीशी किचन आहे. आणि हे बघा, या वॉलवर सुद्धा एक मस्त असं स्टिकर लावलं आहे, बढिया. घर छानपैकी दिसलं पाहिजे, डेकोरेट दिसलं पाहिजे म्हणून त्यासाठी हे सगळं चालू असते आमचं. इकडे आहे घोड्यांची फोटो लावलेली आणि या स्पेसमध्ये काहीच नाही आहे. इकडे सोफ्याच्या वरती काहीच नाही लावलं आहे, फक्त बाबांची फोटो आहे बस. आहोंनी आपलं हेल्मेट आणि लावून ठेवलं आहे. असं आम्ही घर डेकोरेट केलेलं आहे, साधं आणि सिम्पलचं. तुम्हाला कसं वाटलं नक्की सांगा आणि यामधलं काय वाटलं ते कमेंटमध्ये विचारा.
नवीन नवीन काहीतरी ट्राय करत राहायचं. अजून खूप काही बाकी. आता नवरात्र दिवाळी येईल, त्यामध्ये अजून घर डेकोरेट होईल, छानपैकी सजवेन घर. आजचा झाला तुम्हाला दिलेला होम टूर. आणि आज आहे स्पेशल, म्हणजेच आज आहे म्हणजे पोळा लहान पोळा म्हणून आम्ही. आणि आज निघते नागपूरमध्ये छानपैकी मारबत, आणि तेच व्हायला आम्हाला जायचं आहे. काल मी पुरणपोळी बनवली नव्हती कारण प्रॉब्लेम होता, पूर्ण कंप्लीट व्हायचे होते दिवस, म्हणून आज मी करणार आहे अहोंसाठी माझ्या पुरणपोळी. त्यासाठी मी डाळ ठेवलेली आहे गॅसवरती, कारण पुरणपोळीशिवाय जमणार नाही यांना. ठीक आहे.